नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. म्हैसाळमधील अंगणवाडी सेविकेचा मुलगा उपजिल्हाधिकारी हा बनलेला आहे. आर्थिक दुर्बल घटकातून राज्यात प्रथम येऊन त्यांनी अंगणवाडी सेविकेची सोबत आपल्या गावाचं देखील त्यांनी नाव हे गाजवलेलं आहे. नक्की या अंगणवाडी सेविका कुठल्या आणि यांच्या मुलाने कशा पद्धतीने हे यश संपादन केले, ज्याच्यामुळे संपूर्ण देशभरातील अंगणवाडी सेविका मदतनीसांची मान अभिमानाने उंचावलेली आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर ताईंनो आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, हाच तो मुलगा आहे, शेतमजूर अंगणवाडी सेविकेचा मुलगा आज उपजिल्हाधिकारी झालेला आहे. आणि म्हैसाळ मानतेश पाटील असं यांचं नाव आहे. आर्थिक दुर्बल घटकातून राज्यात प्रथम येऊन त्यांनी सर्वांचीच मान उंचावलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी खास करून हे महत्त्वाचं अपडेट ठरणार आहे. बघा, पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेतून म्हैसाळ तालुका मिरज येथील मानतेश पिरगोंडा पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गात मानतेश यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यांचे वडील शेतमजूर तर आई अंगणवाडी सेविका आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून मानतेश यांनी हे यश मिळवलेलं आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी झाली. मुख्य परीक्षा जून 2025 मध्ये तर मुलाखत ऑक्टोबर 2025 मध्ये झाली. या परीक्षेचा तात्पुरता निकाल 5 जानेवारी 2026 रोजी लागला होता. बुधवार 8 एप्रिल रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये मानतेश पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. मानतेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 म्हैसाळ येथे झाले. माध्यमिक शिक्षण म्हैसाळच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले. मिरज येथे बापूजी साळुंके कला वाणिज्य विज्ञान कॉलेजमधून 11वी-12वीचे शिक्षण पूर्ण केले. सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी BSc गणित या विषयातून पदवी घेतली. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून MA म्हणजे सामाजिक शास्त्र ही पदवी घेतली. त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतले. खाजगी नोकरी करत असताना राज्यसेवेची तयारी केली. त्यांची उपजिल्हाधिकारीपदी ही ते निवड झालेली आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्रच कौतुक होत आहे आणि खास करून मला यांचा अभिमान वाटत आहे, कारण की आपल्यातीलच एका ताईचा मुलगा, बघा सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आपल्यातीलच एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जाणे ही सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला किती अडचणींचा, किती समस्यांचा सामना करावा लागत आहे तुम्हाला आणि आम्हालाच माहीत आहे. जे अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आहेत यांची खरी परिस्थिती काय असते हे त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांनाच माहिती आहे. म्हणून त्या ताईच्या मुलाने ताईच्या कष्टाचे चीज केले आणि त्याने ही सुवर्ण संधी त्यालाही भेटलेली आहे. उपजिल्हाधिकारी पदाला त्यांची गवसणी घातलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ताईंनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी सर्वांनी लाईक करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन माहिती तुम्हाला सर्वात प्रथम पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्याच अंगणवाडीतील ताईंच्या एका मुलाने हे संपादन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.